आपण थोडंसं तेल ओतून घेऊ. तेलामध्ये खोबरं टाकूया आणि खोबरं छान भाजून घेऊ आपण तेलात. आपलं खोबरं छान भाजून झाले. आता आपण काढून घेऊ. त्याच तेलामध्ये आपण कांदा टाकूया आणि कांदा पण चांगला गुलाबी कलर येईपर्यंत परतून घेऊया. आता इथे आपला कांदा भाजून झालाय. त्यामध्ये 2 चमचे धने, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा खुरासणे घेतले. आता ते भाजून घेऊया. गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती हे सगळं भाजायचं. इथं भाजून झाले. त्यामध्ये लसूण आणि आलं टाकूया. गॅस बंद करू आपण. गरम कढईतच ते भाजून घ्यायचं थोडंसं. आणि कोथिंबीर. वाटण थंड झालं का आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. इथे आपण वांगे कापून घेतल्यात. 4 भाग केलेत वांग्याचे आणि ते मिठाच्या पाण्यात ठेवलेत. आता आपण मिक्सरला बारीक मसाला वाटून घेऊया. भाजलेला मसाला आहे तो मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकूया. अगदी 1 चमचाभर. मिक्सरला बारीक करून घेऊया आपण. इथं वाटण आपण अर्धं जाडं भरडं वाटलंय आणि अर्ध्याची बारीक पेस्ट केली. त्यामध्ये आपण मसाले घालू. आपल्या वर्षभराचा मसाला आहे. हळद आणि मीठ घेतले थोडंसं. हे मिक्स करून घेऊया. इथं आता मी थोडेच मसाले टाकलेत कारण हे सारण आपल्याला वांग्यामध्ये भरायचं आहे. आपल्याला रस्सा करताना परत फोडणीत थोडेसे मसाले टाकायचेत. हेच मसाले टाकायचेत आपल्याला फोडणीत परत. छान मिक्स झाले. आता इथं आपण कापलेलं वांगं घेतले. त्यामध्ये हा मसाला भरून घेऊया. असा मसाला भरून घेऊया आपण. इथं आपले सगळे वांग्यांमध्ये मसाला भरून झालाय. आता आपण फोडणी देऊ. आपण कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतले. आपलं तेल तापले. त्यामध्ये आपण वांगी टाकून घेऊ आणि वांगी परतून घेऊया आपण. वांगी थोडी परतली की त्यामध्ये आपला घरचा मसाला टाकूया 1 चमचा आणि थोडीशी हळद. त्यामध्ये आपण बारीक वाटलेलं वाटण टाकूया आणि परतून घेऊया. आपली वांगी तर परतून झाल्यात. आता त्यामध्ये पाणी ओतूया आपण. गरम पाणी ओतते. वांगी शिजतील एवढंच पाणी ओतायचं आहे आपल्याला. आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू. आपण पहिले मीठ टाकलेले ते अंदाजाने मीठ टाका. मिक्स करून घेऊ. आणि आता आपल्याला बारीक गॅसवर वांगी शिजवून घ्यायच्यात. आपण झाकण ठेवून घेऊया आणि गॅस बारीक करूया. आपण झाकण उघडून बघू. छान असा दाट आपला रस्सा झालाय. पातळ नाही झाला, घट्ट झालाय. आणि आपलं वांग पण शिजले. पूर्ण गाळा झाल्या वांग्याचा देठाचा. देठ शिजला की समजायचं आपलं वांग शिजले. आता हे मला भाकरी बरोबर खायचे चुरून. त्यामुळे मी थोडंसं थपथपीत धरले. तुम्हाला पाहिजे तुम्ही सुक्क करा. आपण गॅस बंद करूया आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकू. आपली 1 पायाची कोंबडी तयार आहे. याला काही गावांमध्ये 1 पायाची कोंबडी म्हणतात.